श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्त हो, आपल्या भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे। तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। देव म्हणतात, बाळा, तुझ्या वाटेला येणारा चमत्कार आता कोणीही अडवू शकत नाही। पुढील 48 तासामध्ये तुला आर्थिक चमत्कार दिसणार आहे। बाळा, माझ्यावर विश्वास ठेव, तुला खूप साऱ्या आशीर्वादाची प्राप्ती होणार आहे। बाळा, तुझ्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे आता दूर होणार आहेत। सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय देवा टाईप करा। बाळा, आत्तापर्यंत झालेल्या तुझ्या सर्व चुका माफ होणार आहेत। तुझ्या मार्गामध्ये येणारे प्रत्येक संकट, तुला अडवणारी प्रत्येक शक्ती आता नष्ट होणार आहे। घाबरू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। सहमत असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बाळा, पुढील 5 मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे नीट लक्षपूर्वक ऐक। बाळा, मार्ग अतिशय खडतर असला तरी तो यशाच्या दिशेने जात असतो, म्हणून मार्ग कठीण आहे म्हणून मार्ग सोडू नकोस। मार्ग कितीही कठीण असला तरी तो मार्ग तुला पुढे घेऊन जाणार आहे। बाळा, तुझ्या पाठीमागे असलेली वाईट शक्ती, तुला मागे पाडत असलेली साडेसाती आता संपणार आहे। बाळा, तुझ्या मार्गात प्रत्येक वेळी मी तुझा साथीदार म्हणून उभा राहणार आहे। घाबरू नकोस, प्रचंड शक्तिबळ तुझ्या पाठीशी आहे। सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर। बाळा, देव तुझ्यासोबत कायमस्वरूपी असणार आहे। देवाची ही शक्ती तुझ्या आयुष्यात कायम तुझ्यासोबत आहे। देवाची शक्ती तुझं खूप भलं करणार आहे। देवाची स्वामी शक्ती ज्यावेळी तुझ्यासोबत असेल त्यावेळेस कुठलीही वाईट शक्ती तुझ्याजवळ देखील फिरणार नाही। तुला मागे खेचत असलेली वाईट शक्ती आता दूर होणार आहे। बाळा, घाबरू नकोस, कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई टाईप कर। जीवनात चांगले धडे घेण्यासाठी वाईट दिवसाची सवय करून घ्यावीच लागते। वाईट दिवस ज्यावेळेस आपली परीक्षा घेत असतात त्यावेळेस चांगले दिवस आपली वाट बघत असतात, म्हणून चांगले दिवस लवकरच तुझ्या नशिबामध्ये येणार आहेत। आपल्या स्वामीवर विश्वास ठेव आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ। बाळा, अनेक वेळा अनेकदा तुला अनेक अडचणी आले असतील, परंतु कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये स्वामींनी ती अडचणी दूर केल्या आहेत। बाळा, जीवन म्हणजे एक खेळच आहे, त्या खेळामध्ये हार जीत हे चालूच असते। चांगले वाईट दिवस येत असतात, परंतु जीवन मात्र आहे त्या दिशेने चालत असतं। जीवनात एक उद्देश निश्चित कर आणि तो उद्देश जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नकोस। एकदा की तुझा ध्येय निश्चित झाला की मग तुला कितीही अडथळे आले, कितीही संकटे आले तरी तू त्यांना घाबरणार नाहीस। बाळा, पुढील अजून काही मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत, म्हणून हा व्हिडिओ मध्ये सोडून जाऊ नको। स्वामीची देखील हीच इच्छा आहे की तू हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। जीवनात समस्यांनी ग्रासले जरी असलो तरी आपण एवढे हतबल नाही की आपण समस्या बघून पळून जाऊ। आपण स्वामीचे भक्त आहात, लाडके भक्त आहात, म्हणून प्रत्येक वेळी स्वामींना नमन करून, स्वामींना नमस्कार करून कार्याला सुरुवात करा। कार्य शेवटपर्यंत पार पडणार आहे। बाळांनो, ज्या वेळेस असा सकारात्मक विचार करून कुठलीही गोष्टीची सुरुवात होते त्यावेळेस कुठलीही वाईट शक्ती आपल्याला त्या गोष्टीपासून अडवू शकत नाही। तुमचा ध्येय निश्चित असेल तर स्वामी देखील तुम्हाला ते ध्येय साध्य करण्यासाठी मदत करत असतात। स्वामीवर प्रचंड विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी मी तुमचं बाळ आहे टाईप करा। अनेकदा अनेकांनी आपल्याला फसवलं असलं तरी आज देखील आपण देवावर
संपूर्ण विश्वास ठेवतो, कारण आपल्याला माहीत आहे मनुष्य फसवू शकतो परंतु देव नाही. देव आहेत म्हणून आपण इथपर्यंत आलो आहोत. देव नसते तर आपणही नसतो. म्हणून वेळोवेळी देव आहेत याचा भास आपल्याला होत असतो. हा व्हिडिओ बघत असताना आपल्या आजूबाजूला काहीतरी एक दुर्मिळ शक्ती आहे असा अनुभव नक्की येईल. ज्या प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ शांतपणे बघत आहात त्याच प्रकारे तुम्ही आजूबाजूला अनुभवू शकता की कुठली तरी एक शक्ती तुमची पाठराखण करत आहे. तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होत आहे. ही ऊर्जा तुम्हाला नवीन काहीतरी करण्यास प्रोत्साहन देत आहे. हीच ऊर्जा तुम्हाला सांगत आहे की तू अशक्यही शक्य करू शकतोस. तू ज्या गोष्टीसाठी घाबरत आहे ती गोष्ट तू सहजपणे पार पाडू शकतोस. बाळा, देव कुठल्याही रूपात येऊन मार्गदर्शन करून जातात. फक्त आपण एवढे हुशार नाही की आपण त्यांना ओळखू शकतो. त्यांना ओळखण्यासाठी आपलं ज्ञान कमी पडत आहे. म्हणून ज्ञानात भर घालण्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. बाळा, देवाची ही इच्छा आहे की तू हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर. जीवनात जेवढ्या समस्या जास्त तेवढे अनुभव जास्त. बाळा, जीवनात अनेक व्यक्ती तुला असे भेटतील की जे स्वामीचे भक्त आहेत. त्यांनी आत्तापर्यंत मोठमोठ्या समस्यांना तोंड दिले आहे. अशाचे अनुभव एकदा अनुभवून बघा. तुला जीवनात तुझे संकट खूप छोटी वाटेल आणि त्यांना आपण विचार देखील करू शकत नाही. अशा प्रकारच्या मोठ्या संकटांना तोंड देऊन जीवनात सुखी समृद्धी झाले आहेत. बाळा, तुझ्यासाठी देखील एक गोष्ट अशक्य आहे असं अजिबात नाही. शक्य सर्व काही आहे. फक्त आत्मविश्वास असायला हवा, निस्वार्थ प्रेम असायला हवा, निस्वार्थ भक्ती असायला हवी. त्यावेळेस अशक्य गोष्ट शक्य होईल. जीवनात जो व्यक्ती हार मानतो तो स्वामीचा भक्त कधीच नसतो. म्हणून बाळा, तू देखील अजिबात हार मानू नकोस. तू स्वामीचा लाडका भक्त आहेस. मग तुला हार मानण्याचा अधिकार स्वामींनी अजिबात दिला नाही. स्वामी म्हणतात, काही झाले तरी चालेल, कितीही त्रास झाला तरी चालेल, परंतु ध्येय जोपर्यंत शेवट जात नाही तोपर्यंत थांबायचं नाही. एखादी गोष्ट आपल्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला थांबण्याचा अधिकार कोणी दिला नाही. सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय देवा टाईप करा. बाळा, आपण खूप सुखी समाधानी आहोत. आपल्यापेक्षा अनेकांना आपण ऐकू शकणार नाही असे अनुभव आले आहेत. असे जीवन त्यांनी जगले आहे, परंतु ते देखील आज आपल्या सर्वोच्च शिखरावरती जाऊन पोचले आहेत. त्यामागे आहेत तो म्हणजे कठीण परिश्रम, निस्वार्थ भक्ती, खूप सारं प्रेम, खूप सारे ज्ञान. हे सर्व काही ज्या वेळेस तुझ्याकडे असेल त्यावेळेस तू जीवनात कुठलीही गोष्ट सहजपणे मिळवू शकतो. परंतु बाळा, सर्वाची प्राप्ती होण्यासाठी तुला कठीण दिवसाचा सामना जरूर करावा लागेल आणि त्यासाठी तू तयार व्हायला हवास. तयार असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मी तयार आहे असे टाईप करा. बाळा, जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नकोस. लढत राहा. लढण्यासाठी बळ स्वामी देतील. फक्त कोणाचं वाईट होईल असं कधीच वागू नको. प्रामाणिकपणे प्रत्येक गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न कर. जे होईल ते तुझ्या भल्यासाठी होईल. जीवनात जी गोष्ट घडत असते त्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं. विनाकारण या सृष्टीमध्ये काही होत नाही. प्रत्येक गोष्टीमागे एक कारण आहे, एक सकारात्मक कारण त्या गोष्टीमध्ये असतं, म्हणून ती गोष्ट घडत असते. म्हणून बाळा, जास्त चिंता करू नकोस. जे होणार आहे सर्व काही तुझ्या भल्यासाठी होणार आहे. स्वामीवर विश्वास ठेव. आजचा हा सुंदर व्हिडिओ जर तुला आवडला असेल तर
आपल्या व्हिडिओला लगेच लाईक कर आणि बाळा असे सुंदर स्वामीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.